संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज झाली आहे। यात 2024च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या 48 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। 26 एप्रिलला पहिला टप्पा तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल। 543 जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहेत। पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी। यात रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर असेल। दुसरा टप्पा 26 एप्रिलला। यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी असतील। तिसरा टप्पा 7 मे रोजी। यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले असेल। चौथा टप्पा 13 मे रोजी। यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड असतील। पाचवा टप्पा 20 मे रोजी। यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ असतील। तर 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे। लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा 21 राज्यांमध्ये पार पडणार आहे, तर दुसरा टप्पा यामध्ये आणखी राज्य जोडली जाणार आहेत। तर महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणं अजून बाकी आहे। बिहार, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, झारखंड या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुका आता जाहीर करण्यात आल्यात। आरोपांचा आणि भाषेचा घसरता स्तर पाहता यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे। स्टार कॅम्पेनर्स देखील नोटीस देण्यात येणार आहे। त्यामुळे स्टार प्रचार करणाऱ्यांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर एक फोटो काढून सी-विजिल ॲपवर टाका। तुमच्या मोबाईलचे अक्षांश रेखांश भरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।